दिनांक 10 मार्च 2024 रोजी येथील श्री रेणुका कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ तसेच ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त डॉक्टर सौ हेमा चौधरी यांचा मिरजच्या राहण्यास पद्मराज पटवर्धन यांच्या हस्ते अवयवदान प्रसार व प्रचार कार्यासाठी हृदय सत्कार करण्यात आला। श्री माधवजी लॉन्स आणि संस्कृती भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राध्यापक डॉक्टर सौ नंदा पाटील यांनी भूषवलं होतं। डॉक्टर सौ हेमा चौधरी या द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेच्या सांगली जिल्हा कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहतात। नेत्रदान, त्वचादान, देहदान आणि अवयवदान याची योग्य व शास्त्रोक्त माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी यासाठी फेडरेशन काम करतं। नेत्रदानामुळे अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते। त्वचादानामुळे भाजलेल्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतात। ब्रेन डेड व्यक्तीच्या अवयवदानातून गरजू रुग्णांमध्ये अवयव प्रत्यारोपण करून जीवनदान देण्यात येत असतं। गरज असतो की समाजातील व्यक्तींनी अवयवदान करण्याची। आज समाजात डोळे व रक्तदान करण्यात अनेक जण हिरिरीने सहभाग घेत असतात, परंतु त्या मानाने अवयव व त्वचादान करण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे आणि ही गरज ओळखून द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन संस्था विविध ठिकाणी प्रबोधनात्मक व्याख्यान घेऊन अवयवदानाचा प्रचार व प्रसाराचं कार्य करत असते। डॉक्टर सौ हेमा चौधरी व त्यांच्या सांगली टीम यांच्या प्रयत्नाने शेकडो लोकांनी अवयवदानाचा फॉर्म भरून दिले। अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काही व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्यात पुढाकार घेतलाय। डॉक्टर सौ हेमा चौधरी यांचं हे मानवतावादी कार्य लक्षात घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना डॉक्टर सौ चौधरी म्हणाल्या की हे कार्य अधिक जोमानं करण्यासाठी हा पुरस्कार मला प्रेरणा देत राहील। त्यांनी विनम्रपणे हा पुरस्कार द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम पवार, फेडरेशनच्या सांगली जिल्हा कार्यकारिणीतील सदस्य तसेच अवयवदाते आणि त्यांचे महादानी कुटुंबी यांना समर्पित केला। पुरस्काराबद्दल त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।